नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार काय काय डब्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स देऊ शकतो ते दाखवायचा मी इथे तुम्हाला प्रयत्न करते। तर सगळ्यात आधी आपण आहे ना ओपन टोस्ट कसा बनवायचा ते बघूया। तेल इथे गरम करते, ऑलिव्ह ऑइल मी इथे घेतलंय, ढोबळी मिरची घालायची, लसूण घालायचा आणि गाजर, आणि हे 2 ते 3 मिनिटं खूप ओव्हरकुक करायची गरज नाही, हलक्याशा भाज्या मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। आता या भाज्या हलक्याशा परतून झाल्या की यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला पालक घालायचा। आता भाज्यांची निवड आहे ना तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण साधारण गाजर, पालक आणि ढोबळी मिरची या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात। थोडंसं मीठ घालते म्हणजे भाज्यांना पाणी सुटेल, म्हणून मग मी या हाताखालच्या भाज्यांचा तिथे वापर करते। आता भाज्या छान परतून झालेल्या आहेत। आता गॅस करते बंद। आता यामध्ये 2 बटाटे मी घेतलेत, उकडून असे छान किसून घेतलेले आहेत। गॅस बंद करायचा, बटाटा उकडलेला आहे त्यामुळे तो शिजवायची अजिबात गरज नाही। आता यावर घालूयात चिली फ्लेक्स, मसाले पण तुम्ही आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकता, पिझ्झा सीझनिंग किंवा मिक्स्ड हर्ब, मिरपूड, चाट मसाला आणि पालक आहे म्हणून थोडासा लिंबाचा रस देखील आणि मीठ। गॅस बंद आहे, पुन्हा सांगते, हे मिश्रण छान एकसंध एकजीव करून घेऊयात। चला, हे मिश्रण तयार आहे। आता टोस्ट तयार करूयात। इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये थोडंसं बटर घालूयात आणि ब्रेडचे ना एक बाजू आधी छान टोस्ट करून घ्यायची। एक बाजू टोस्ट करून झाली की वरची जी बाजू आहे यावरही थोडंसं बटर घालून घ्यायचं। गॅस बंद करूयात। गॅस बंद करायची आठवण ठेवा। आता हे उलटवूयात। वाह, काय सुंदर टोस्ट झालेला आहे। आता जनरली जेव्हा मला घरी खायचं असतं ना हा टोस्ट, तेव्हा मी या बाजूला सॉसेस लावते, पण डब्यासाठी द्यायचं असेल ना तर शक्यतो सॉसेस नाही लावायचं। इन्स्टेड ऑफ दॅट छोट्या डबीमध्ये मी ते सॉसेस देते आणि ॲज अ डिपिंग म्हणून मग मुलं खातात। आता ही जी वरची बाजू आहे जी टोस्ट करून झाली आहे, यावर हे जे आपण बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे भाज्यांचं वेगवेगळ्या, हे छान असं स्प्रेड करूयात। चला, आता गॅस सुरू करते। आता ही खालची बाजू पण छानपैकी आपण भाजून घेऊयात। आता यावर पांढरे तीळ लावते मी। चला, तीळ छान असे प्रेस करून झालेले आहेत। हे तीळ आहेत ना यामध्ये चवीला खूप छान लागतात। आता पुन्हा थोडंसं बटर वरच्या बाजूने आणि पुन्हा एकदा हलकंसं भाजून घ्यायचं। वाह, काय सुंदर दिसतंय। वाह, आणि हे बघा, हे जे आपण तीळ यावर घातले होते हेही छान खरपूस झालेले आहेत। गॅस बंद करते आणि अर्थातच टिफिनसाठी आपण करतोय ना तर ते त्यावर घाम नको यायला म्हणून हे असं काढायचा टोस्ट आणि असं बाजूला ठेवायचा। ओपन टोस्ट करण्यासाठी लागणारं साहित्य: ऑलिव्ह ऑइल, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला लसूण, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक, चिमूटभर मीठ, 2 उकडून किसलेले बटाटे, चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, मिरेपूड, चाट मसाला, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, बटर, ब्रेडचे स्लाइसेस। ओपन टोस्ट करण्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम करायचं आणि यात बारीक चिरलेली ढोबळी मिरची, लसूण, गाजर, पालक आणि मीठ घालून हे सगळं एकत्रित परतायचं। आता यात किसलेला बटाटा घालायचा, त्यावर चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग, मिरपूड, चाट मसाला, थोडासा लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं। आता ब्रेड एका बाजूने भाजून घेत दुसऱ्या बाजूने त्यावर तयार केलेलं सारण घालायचं आणि दोन्ही बाजूनी खमंग भाजायचं। झाले आपले डब्बा स्पेशल ओपन टोस्ट तयार। आता मटर पनीर पुलाव करूयात। हा पुलाव मला स्वतःला प्रचंड आवडतो आणि मुलांना तर आवडतोच, प्रश्नच नाही। आता साजूक तूप घेते मी, यामध्ये जिरं,
जिरं छान फुललं की लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि काजूचे तुकडे घालतो. काजू हलकासा फ्राय करूयात. आता हे खडे मसाले नाही घातले ना तरी चालण्यासारखं आहे. काजू थोडे बाजूला करून यामध्ये किसलेलं आलं घालूयात. मटार, हा फ्रोझन मटार आहे, ताजा मटार नाही आहे, त्यामुळे त्याला शिजवायची गरज नाही आहे. पालक, पनीर आणि 2 मिरच्या. आता या स्लिट केलेल्या मिरच्या आहेत, लाल मुद्दाम घेतल्या आहेत मी, जेणेकरून डब्यात भरताना त्या बाजूला सेपरेट करायला सोपं पडतं. आता हे पालक आणि हे सगळं एकत्र छान परतून घ्यायचं. आणि यात अगेन मी पुन्हा सांगते की मसाले तुम्हाला हवे असतील खूप सारे तर घाला तुम्ही, काहीच हरकत नाही. आता मनुका आणि हे सगळं आता एकत्र करून घेऊया. आता थोडंसं मीठ भाज्यांना चव यावी म्हणून, आणि शिजवलेला पांढरा भात आहे. भात शिजवताना मी मीठ घातलं, त्यामुळे आता मिठाचा वापर नाही करणार. आता हे फक्त एकजीव करूया आणि एक फक्त त्याला वाफ काढायची. मस्त असा हा पुलाव परतून झालेला आहे. आता गॅस बंद करते आणि हा मटर पनीर पुलाव पण बनवून तयार आहे. मटर पनीर पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 ते 2 मोठे चमचे साजूक तूप, 1 चमचा जिरे, दालचिनी, लवंग, काजू, काळ्या मनुका, किसलेलं आलं, 50 ग्रॅम मटार, बारीक चिरलेला पालक, 50 ग्रॅम पनीरचे तुकडे, 2 उभ्या चिरलेल्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, 1 कप शिजलेला भात. साजूक तुपात जिरं, लवंग, दालचिनी आणि काजू परतायचे. आता यात किसलेलं आलं, मटार, पालक, पनीर, लाल मिरच्या आणि काळ्या मनुका घालायच्या आणि हे मिश्रण एकत्रित परतायचं. आता यावर चवीप्रमाणे मीठ घालून शिजवलेला भात घालायचा आणि याला एक वाफ काढायची. झाला आपला डब्बा स्पेशल मटार पनीर पुलाव तयार. आता ना घावन तयार करायचे. पालकाचं मस्त चुरचुरीत घावन. तर एक छोटी वाटी पाणी घेतलेलं आहे, यामध्ये पालक आणि पालकासोबतच यामध्ये घालूयात लसूण पाकळ्या आणि मिरची आणि एक जेमतेम 5 मिनिटं आपल्याला पालक हा या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. ब्लँच नाही करणार, ब्लँच करून काही उपयोग होत नाही. मी सांगते रंग कसा न बदलता विदाऊट ब्लँचिंग पालकाचा रंग तसाच ठेवू शकता. आता इथे जेमतेम पालक 5 मिनिटं शिजवला आहे. गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल पालक शिजला आहे, पण तो पूर्ण असा डार्क रंग त्याला येईपर्यंत नाही शिजवून घेतलेला. आता या गरम पाण्यातच पालक ठेवूयात एक 5 मिनिटं आणि मग याची प्युरी तयार करूया. आता हा पालक याच्यातला पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर याचा रंग छान राहावा म्हणून यात मी फक्त एक बर्फाचा खडा घालते, थोडासा लिंबाचा रस, कारण पालक आहे. आता हे मिक्सरमध्ये छान बारीक याची पेस्ट तयार करून घेऊया. रंग काय सुरेख आलेला आहे, काळपट अजिबात दिसत नाही. आता इथे तांदळाचं पीठ घेतलंय, यामध्ये ही प्युरी सगळी घालूयात. थोडंसं पाणी देखील, मीठ चवीपुरतं आणि हे छान आता ढवळून घेऊयात. याचे बेसिकली आपण घालणार आहोत घावणं. तर भरपूर पाणी टाकून आहे ना छान असं सरसरीत पीठ हे आपण तयार करून घेणार. सो अर्धा कप जर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलं असेल तर साधारण 1.5 कप पाणी लागतं. चला आता घावणं तयार करूयात. तेल घालूयात. तेल छान असं स्प्रेड करून घ्यायचं. हे पीठ एकदा ढवळून घ्यायचं, कारण तांदळाचं पीठ ना खाली बाउलमध्ये सेटल व्हायची शक्यता असते. छान एक स्टर करायचं. त्यातलं पीठ घ्यायचं पळीभर, तव्याच्या बाजूने घालायला सुरुवात करायची. आता झाकण ठेवायचं आणि एक साधारण मिनिटभर फक्त झाकून ठेवूयात आणि मग उलटवून घेऊयात. कडा याचा अजून सुटला नाही, कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, गडबड करायची नाही. वा, सुंदर. आता हे दोनही बाजूने छान भाजून घेऊयात. चला आता हे छान झालेलं आहे आणि हे ठेवूयात जाळीवर आणि थंड झाल्यावरच मग डब्यात भरायचं.
पालकाचं घावन करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा जुडी पालक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, अर्धा कप तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, तेल, पाणी. गरम पाण्यात पालक, लसूण आणि हिरवी मिरची एकत्रित साधारण 5 मिनिटं शिजवून घेत बर्फाचा खडा आणि थोडासा लिंबाचा रस घालून याची प्युरी तयार करायची. आता तांदळाच्या पिठात ही प्युरी घालायची. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून सरसरीत पीठ तयार करायचं. तेलाने ग्रीस केलेल्या पॅन मध्ये घावन घालायचं आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचं. झालं आपलं डब्बा स्पेशल पालकाचं घावन तयार. चला आता खमण इडली बनवणार आहोत. येस, आता हे जे पीठ आहे, तुम्ही हवं असेल तर पीठ 1 दिवस आधी रात्री बनवून तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी फक्त त्याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट घालून ती तयार करून देऊ शकता. आता 1 कप बेसन हे असं छान चाळून घ्यायचं, जेणेकरून त्यात जर काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील. आता 1 कप पीठ छान चाळून झालं की यामध्ये घालूयात हळद, अगदी पाव चमचा हळद. मग यामध्ये आपण घालणार आहोत मीठ, चमचाभर पिठी साखर चव बॅलन्स करण्यासाठी, तेल 1 चमचा, पाव कप दही, ताक अर्धा कप घेतलं तरी चालेल, पाव कप पाणी. आता हे सगळं मिश्रण छान ढवळून घ्यायचं, मिसळून घ्यायचं आणि 5 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवून देऊ. आता इडली बनवणार आहोत तर यालाही थोडं थोडं तेल लावून छान असं ग्रीस करून घेऊयात. आता 5 मिनिटं झालेलं आहे. हे पीठ छान असं मुरण्यासाठी ठेवलं होतं. आता या स्टेजला यामध्ये घालायचं अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट आणि त्याचसोबत थोडंसं पाणी. आता ही स्टेप झाली ना की हे बॅटर आहे ना क्विकली असं मिक्स करून घ्यायचं. इथून पुढे ना अजिबात रेंगाळायचं नाही, फटाफट फटाफट प्रोसेस करायची. यामध्ये हे बॅटर घालूयात. काय होतं ना, तुम्ही जर फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर खूप वेळ हे असं रूम टेम्परेचरला ठेवलं किंवा गरम गरम पाण्यात हा मोल्ड किंवा पात्र नाही ठेवलं तर याची प्रोसेस संथावते आणि मग तुमचं ढोकळा, इडली जे काही असेल ते सगळं चामट बनतं. आता स्टीमरमध्ये 1 ते 1.5 इंच पाणी गरम करायला ठेवलं आणि तुम्ही बघू शकाल सॉलिड ते गरम झालेलं आहे. उगाच एखाद दुसरी वाफ येते असं नाही झालं. आता यामध्ये झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर आहे ना एक साधारण 8 ते 10 मिनिटं हे स्टीम करून घ्यायचं. इथे ही खमण इडली एक साधारण 8 मिनिटात तयार झालेली आहे. काय मस्त फुलली आहे, वा वा वा, आणि सुवासही मस्त येतोय. आणि हळद टाकली आहे तरी बघू शकाल तुम्ही लाल डाग त्यावर अजिबात आलेले नाही आहेत. तुम्ही जर दह्यासोबत हळद मिक्स केली, सोड्यासोबत हळद मिक्स केली तर ते येतात. त्यामुळे पिठासोबत हळद मिक्स करायची. आता हे हलकंसं थंड करून तोवर फोडणी तयार करूयात. चला आता तडक्यासाठी इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी. मोहरी छान फुटू दे, मग पुढचे जिन्नस घालूयात. मोहरी छान तडतडली. आता गॅस बंद करायचा, कारण इथून पुढे गॅस सुरू झाला तर पुढे जे जिन्नस घालतो ना ते वाईट उडतील. आता यामध्ये जाईल हिंग, थोडेसे पांढरे तीळ आणि हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या घालणं ऑप्शनल आहे, मुलं नसेल खात नका घालू. मिरचीचं पोट फोडलेलं आहे म्हणजे ते तेलामध्ये उडणार नाही. वा, चला आता आपला हा तडका पण मस्त बनवून तयार आहे. वा, आता या इडल्या काढूयात. किती सहज निघते तुम्ही बघाल. ही मस्त अशी टमटमीत झालेली आहे. आणि आता हा जो तडका आपण तयार केला आहे हा तडका यावर घालूयात. मस्त. आता ही खमण इडली पण आपली बनवून तयार आहे. खमण इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बेसन, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा पिठी साखर, 1 मोठा चमचा तेल, पाव कप दही, अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, पांढरे तीळ, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि पाणी. बेसनाचं पीठ चाळून घेत त्यात हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी पिठी साखर, तेल, दही आणि पाणी घालून एकजीव करायचं. आता त्यात फ्रूट सॉल्ट आणि पाणी घालून हे मिश्रण ढवळून घेत ग्रीस केलेल्या इडली पात्रात घालायचं आणि अशा पद्धतीने मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं स्टीम करायचं. आता यावर मोहरी, तीळ,
हिरव्या मिरचीची फोडणी घालायची. झाली आपली डब्बा स्पेशल खमण इडली तयार. चला आता पराठा तयार करूयात. तर त्यासाठी अर्ध बीट घेतलेलं आहे मी, साल काढून त्याचे असे छान तुकडे करून घेतले. ते यामध्ये घालायचे 2 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची किंवा कितपत तुम्ही तिखट खाऊ शकता त्या अंदाजाप्रमाणे, आणि लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. आधी पाणी न घालता फिरवायचं, म्हणजे मग ते छान वाटलं जातं. आणि मग यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, अगदी पाव कप. खूप पाणी घालायची अजिबात गरज नाही. वा, ही बीटची प्युरी बनवून तयार आहे. आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता तुम्ही मला विचाराल की आदल्या दिवशी हे पीठ मळून ठेवलं तर चालेल का? मी ट्राय केलंय. बीटची कणिक मळून ठेवली तर ती काळी पडते. मग मी सजेस्ट करेल इन दॅट केस की तुम्ही प्युरी आदल्या दिवशी रात्री करून मग सकाळी कणिक मळून मग हा पराठा तयार करू शकता. त्यामध्ये लाल तिखट, जिरं, ओवा, धनेपूड, जिरेपूड, पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ हे घालून छान मिसळून घेऊया. ही बीटची तयार प्युरी, यामध्ये आता पाण्याचा अंश नाही वापरायचा. या प्युरीमध्येच हे छान आपल्याला कणिक मळून घ्यायचे. आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, याचा छान गोळा तयार करून घेऊया. छानपैकी मळून झाले, तुम्ही बघू शकाल. आता यावर आहे ना पाणी, हे बीटचंच थोडंसं पाणी घालते मी. तेलाचा वापर करायची गरज नाही आहे. याच पाण्याने कोट करते, म्हणजे मग कणिकवर क्रस्ट चढणार नाही. झाकण ठेवू आणि एक 10 मिनिटं मुरवून घेऊया. चला आता हे बघा, जितकं आपण वरण ते बीटचं पाणी घातलं होतं ना, पूर्ण या कणकेमध्ये सोक झालेलं आहे. आता हे पुन्हा मळूयात. आणि सोक जरी झालं तरी कुठे तशी फारशी कणिक चिकट चिकट झालेली नाही. आता याचे लहान लहान उंडे तयार करूयात. तांदळाचं पीठ घेतलंय, यामध्ये छान सगळ्या बाजूने कोट करूयात आणि लाटून घ्यायचं. हलकासा ना बीटचा पराठा पातळच ठेवायचा, खूप जाडसर असं नाही लाटायचं, नॉर्मल आपण पराठे लाटतो तसे. आता हे रॅन्डम मी लाटते, तुम्ही बघू शकाल एकसारखं नाही आहे, पण त्यामागे पण काहीतरी कारण आहे. आता हे लाटून आलं, तीळ दिसतात यावर, पण आणखी थोडेसे तीळ घालते की ते जेव्हा भाजून होतो ना तयार, तेव्हा हे खूप सुंदर दिसतात. आणि हे खरपूस असे भाजलेले तीळ चवीला अतिशय रुचकर लागतात. आता हे एकसारखं मी का नाही लाटलं सांगते, कारण लाटू शकतो, काही हरकत नाही. हे आता मी एखादी झाकणी किंवा डिश घेऊन असं एकसारखं कट करणार आहे, म्हणजे मग पराठे पण आकाराला आणि दिसायला छान असे एकसारखे दिसतात. आता हे तर एजेस एकसारख्या करूयात. चला, आणि आता हा पराठा छानपैकी भाजून घेऊया. तवा इथे बऱ्यापैकी गरम केलेला आहे. हा पराठा घालायचा आणि दोनही बाजूने छान भाजून घे, की उलटवून दुसरी बाजू पण भाजून घ्यायची. आता बघा, ऑलरेडी याला ब्राउनिश स्पॉट आलेले आहेत. खूप रंग बदला असं नाही, नाहीतर ते ना त्याचा जो बीटचा नैसर्गिक रंग आहे ना, त्याची मजा निघून जाते. तूप लावते, तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही. लगेचच डब्यात भरणार असाल तरी थोडा वेळ हा असा जाळीवर काढून थंड करायचा, म्हणजे त्याला घाम नाही सुटत किंवा तो सॉगी नाही बनत. बीटाचा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप बीटाचे तुकडे, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, पाव कप पाणी, 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरे, पाव चमचा ओवा, पाव चमचा धणेपूड, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदळाचं पीठ आणि साजूक तूप. बीट, लसूण, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण एक जीव वाटून घ्यायचं. आता गव्हाच्या पिठात तिखट, जिरं, ओवा, धनेपूड, जिरेपूड, तीळ, चवीप्रमाणे मीठ आणि तयार केलेली बीटाची पेस्ट घालायची. कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आणि थोडी मुरवून घ्यायची. याचे अशा पद्धतीने पातळसर पराठे लाटायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे. वरून तूप लावायचं
झाले आपले डब्बा स्पेशल बीटाचे पराठे तयार.